डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळेंची सभा ही महागावमध्ये होणार आहे। महागाव येथे या सभेचं जंगी नियोजन हे कार्यकर्त्यांच्या मार्फत करायला चालू आहे। आपण इकडे माझ्या मागे पाहू शकताय शिवाजी चौक जो महागावातील ऐतिहासिक चौक मानला जातो, ऐतिहासिक चौकामध्ये ही सुप्रियाताईंची सभा होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज खुले नाट्यगृह आहे, इथून या सुप्रियाताई या मार्गदर्शन करणार आहे। त्याच्या समोर जो मंडप बांधण्यात येत आहे, या मंडपामध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। याशिवाय पार्किंगची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्यानंतर आलेले जे काही कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना या सभा मंडपापर्यंत आणणे किंवा या स्टेजपर्यंत आणण्याची व्यवस्था, असे विविध प्रकारचं नियोजन हे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याकडून केलं जात आहे। 2 दिवसापासून हे कार्यकर्ते झटत आहेत, तर कार्यकर्त्यांनी पदाधिकारी आहेत आपल्यासोबत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव माने आहेत। तर माने साहेब, गेली 2 दिवस आपण पाहतोय सभेच्या नियोजनात आपण लागलेले आहेत, कशी सभा होईल, काय आवाहन करताय नागरिकांना? उद्या महागावमध्ये माननीय नंदाताई कुपेकर बाबुळकर यांच्या प्रचारार्थ आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या माननीय खासदार सुप्रियाताई सुळे या ठिकाणी येणार आहेत। सुप्रियाताई सुळे ह्या हेलिकॉप्टरनं शिपूर या ठिकाणी हेलिपॅड आहे, त्या हेलिपॅडला येणार आहेत आणि तिथून बाय रोड महागावमध्ये पोहोचणार आहेत। या महागावच्या ऐतिहासिक शिवाजी चौकामध्ये सुप्रियाताईंचं एक मार्गदर्शन या संपूर्ण चंदगड, गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील या चंदगड मतदारसंघामधील समस्त महिलांना या ठिकाणी त्या मार्गदर्शन करतील। या महिलांचं या ठिकाणी येण्यासाठी कुठल्याही प्रकारची आम्ही व्यवस्था केलेली नाही, परंतु महिला ह्या उत्स्फूर्तपणे किंवा कार्यकर्ते हे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी या नंदाताईंच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी आणि माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। पक्षफुटीनंतर नंदाताईंच्या या प्रचाराच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे या पहिल्यांदा गडिंग्लजमध्ये येते, कसं वाटते? कार्यकर्त्यांच्यात कसं वातावरण आहे, कसा उत्साह आहे आणि कशा पद्धतीने सहकार्य करतील त्यांच्या या सभेला? पक्षफुटीनंतर आज ही पहिलीच सभा या ठिकाणी राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महागावमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। ज्यावेळी ही सभा आयोजित करण्याचं प्रयोजन झालं होतं तेव्हापासून ते गेल्या 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। खास करून महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतील आणि महिलांच्या या सन्मानार्थ या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे इतक्या प्रमाणात महिला येतील की यापूर्वी ही अशी कुठलीही एवढी मोठी महिलांसाठी सभा झाली नसेल किंवा भविष्यातही होणार नाही, अशी एक मोठी सभा या ठिकाणी होणार आहे। उद्याच्या सभेला खूप महत्त्व आहे। उद्याच्या सभेनंतर वातावरण बदलेल का आणि उद्याच्या या सभेचा नंदाताईंना कितपत फायदा होऊ शकतो? निश्चितच सुप्रियाताई सुळेंच्या या दौऱ्यानंतर, या सभेनंतर या संपूर्ण चंदगड तालुक्याचं एक वातावरण पूर्णतः बदललेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि नंदाताईंचा विजय किंवा नंदाताईंचा जो आत्तापर्यंतचा जो प्रचार सुरू आहे गेल्या 15 दिवसामध्ये, त्यांनी घेतलेली घोडदौड किंवा त्यांनी घेतलेला पुढाकार हा इतर उमेदवारांपेक्षा कितीतरी पटीनं लोकांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे। बाबासाहेब कुपेकरांची ती कन्या असून त्यांचा वारसा त्यांना लाभलेला आहे, त्यामुळे नंदाताईंना मिळत असलेला पाठिंबा मोठा आहे आणि उद्याची जी सुप्रियाताईंची सभा होईल त्याच्यानंतरचं वातावरण हे पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस विनिमय होण्यास होईल आणि नंदाताईंना मोठ्या प्रमाणात या ठिकाणून प्रतिसाद मिळेल ही मला खात्री आहे। ऐतिहासिक चौकामध्ये सुप्रिया सुळेंची सभा ही ऐतिहासिक होईल आणि या सभेचा चंदगड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला खूप फायदा होईल आणि आपल्या नंदाताई या प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी व्यक्त केलेला आहे आणि या सभेला प्रचंड संख्येने महिला आणि मतदार उपस्थित राहतील असा देखील विश्वास आज शिवाजीराव माने यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।